नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ज्या भरतीची तुम्ही आतुरतेने वाट बघत होते ती भरती आलेली आहे मित्रांनो. महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2025 ची पोलीस भरती जाहीर झालेली आहे. 15,000 पेक्षा जास्त जागांसाठी ती भरती जाहीर केलेली आहे. यामध्ये जे पद जे असणार आहे, पोलीस शिपाईचं पद असणार आहे, पोलीस शिपाई वाहन चालकचं पद असणार आहे, पोलीस शिपाई सीआरपीएफचं पद असणार आहे, पोलीस बॅट्समनचं पद असणार आहे. त्याच्यानंतर कारागृह शिपाईचं इथं पद असणार आहे. अशा इथं एकूण इथं 15,000 पेक्षा जास्त पदांसाठी भरती निघालेली आहे. त्यासाठी शैक्षणिक पात्रता असणार आहे आपल्याला. पोलीस शिपाई, पोलीस शिपाई वाहन चालक, पोलीस शिपाई सीआरपीएफ, पोलीस कारागृह शिपाई यांना 12वी पासवाले इथं अप्लाय करू शकता आणि पोलीस बॅट्समनसाठी इथं 10वी पासवाले अप्लाय करू शकता. संपूर्ण माहिती तुम्हाला मी एकाच व्हिडिओमध्ये देणार आहे. इंट्रोडक्शन्स त्याचं पूर्ण पीडीएफ फाईल तुमच्या समोरून सादर करण्यात आहे. स्टेप बाय स्टेप तुम्हाला गाईडलाईन देणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलला चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी वेकेन्सी निघालेली आहे 29 तारखेला याची नोटिफिकेशन आलेली आहे. 29 ऑक्टोबर 2025 ला पोलीस भरती 2025 महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2025 ची. ओके. याच्यामध्ये जे दिलेलं आहे त्यांनी जाहिरात दिलेली आहे, जे की टोटल 15,000 पेक्षा जास्त जागा असणार आहे. पदांची नावं दिलेली आहे व तपशील दिलेला आहे. यामध्ये आपल्या पदांनुसार आपण बघू की जे की याच्यामध्ये पद दिलेले आहे आणि पदांची नावं दिलेली आहे, पदसंख्या दिलेली आहे. तर पहिल्याच जे पद असणार आहे आपल्याला पोलीस शिपाई, पोलीस कॉन्स्टेबलसाठी तर वॅकन्सी असणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढे गेल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पद बघायला मिळतात. 12,624 प्लस इथं पद असणार आहे. 2 नंबरचं पद असणार आहे पोलीस शिपाई वाहन चालकसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर 515 प्लस इथं वॅकन्सी असणार आहे. त्या 3 नंबरचं पद असणार आहे पोलीस शिपाई सीआरपीएफ, पोलीस शिपाई पोलीस कॉन्स्टेबल सीआरपीएफ मध्ये 1566 पदा प्लस इथं वॅकन्सी निघालेली आहे. त्यानंतर 4 नंबरचं पद पोलीस बॅट्समनसाठी इथं वॅकन्सी निघालेली 113 प्लस वॅकन्सी असणार आहे आणि कारागृह शिपाईसाठी 554 प्लस वॅकन्सी असणार आहे. टोटल सगळ्या पदांना मिळून 15,000 प्लस इथं वॅकन्सी निघालेली आहे. आता याच्यामध्ये युनिटनुसार इथं रिक्त जागा दिलेल्या आहे. आता आपण ते बघू. आता अनुक्रमांक दिलेला आहे, युनिट दिलेला आहे, पदसंख्या दिलेली आहे. आता मुंबई सिटीमध्ये आपल्याला इथं 2643 पदं बघायला मिळतात. आता ठाणे शहरामध्ये 654 पदे सगळ्या पदांना मिळून. ओके. त्यानंतर पुणे शहरामध्ये 1968 पदं बघायला मिळतात. नागपूर शहरामध्ये 725 पदं बघायला मिळतात आणि पिंपरी चिंचवडमध्ये 622 पदं बघायला मिळतात. मीरा भाईंदरमध्ये 921 पदं बघायला मिळतात. सोलापूरमध्ये आपल्याला इथं 7 नंबरला 85 पदं बघायला मिळतात. 8 नंबरची जी असणारी पद नवी मुंबईमध्ये 527 पदांसाठी भरती जाहीर केलेली आहे. 9 नंबरला लोहमार्ग मुंबईला 743 पदांसाठी भरती निघालेली आहे. 10 नंबरचं जे असणार ठाणे ग्रामीणमध्ये 167 पदांसाठी भरती निघालेली आहे. 11 नंबरला जे असणार रायगडमध्ये 97 पदांसाठी इथं भरती निघालेली आहे. 12 नंबरला रत्नागिरीसाठी 108 पदांसाठी इथं वॅकन्सी निघालेली आहे. त्याच्यानंतर सिंधुदुर्गमध्ये 87 पदांसाठी भरती निघालेली आहे आणि धुळे ग्रामीणसाठी 380 पदांसाठी भरती निघालेली आहे. धुळ्यामध्ये टोटल 133 पदांसाठी भरती निघालेली आहे. लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर 93 पदांसाठी भरती निघालेली आहे. वाशिममध्ये 48 पदांसाठी तर भरती निघालेली आहे. अहिल्यानगरमध्ये 73 पदं असणार आहे टोटल ऑफ. कोल्हापूरमध्ये 88 पदं, पुणे ग्रामीणमध्ये इथं 72 पदे असणार आहे. लोहमार्ग नागपूरला 18 पदे असणार आहे. सोलापूरमध्ये 90 पदं बघायला मिळतात. छत्रपती संभाजीनगर ग्रामीणमध्ये 57 पदं, छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये 150 पदं असणार आहे. परभणीमध्ये 97 पदांसाठी भरती निघालेली आहे. हिंगोलीमध्ये 64 पदं असणार आहे. लातूरमध्ये 46 पदं असणार आहे. नांदेडमध्ये 199 पदं असणार आहेत. त्यानंतर अमरावतीमध्ये ग्रामीणमध्ये आपल्याला 214 पदे बघायला मिळतात. अकोलामध्ये 161 पदे बघायला मिळतात. त्यानंतर बुलढाण्यामध्ये 162 पदे बघायला मिळतात. यवतमाळला 161 पदे बघायला मिळतात. त्यानंतर नागपूर ग्रामीणला 272 पदे बघायला मिळतात. वर्ध्यासाठी 134 पदे बघायला मिळतात. गडचिरोलीमध्ये इथं 774 पदे बघायला मिळतात. ओके. चंद्रपूरसाठी 215 पदं असणार आहे. भंडारासाठी 59 पदं असणार आहे. गोंदियासाठी 69 पदे असणार आहे. लोहमार्ग पुणेला याच्यामध्ये आपल्याला 54 पदे बघायला मिळतात. ओके. त्यानंतर इथं आपल्या पालघरमध्ये आपल्याला 164 पदं बघायला मिळतात. बीडमध्ये 174 पदं बघायला मिळतात. धाराशिवमध्ये 148 पदं बघायला मिळतात. जळगावसाठी आपल्याला 171 पदं बघायला मिळतात. जालन्यासाठी आपल्याला 156 पदे बघायला मिळतात आणि सांगली आपल्याला 45 नंबरला 59 पदे इथे बघायला मिळतात. टोटल जर इथं बघायला गेलं 13,700 प्लस इथं वॅकन्सी बघायला मिळते. सीआरपीएफ सोडून फक्त. ओके. आता पोलीस शिपाई सीआरपीएफ मध्ये दिलेले आहे युनिट्स, जे की पुणे सीआरपीएफ मध्ये 73 जागा असणार आहे. पुणे सीआरपीएफ 2 मध्ये आपल्याला 120 जागा बघायला मिळतात. नागपूर सीआरपीएफ मध्ये 4 मध्ये 52 वॅकन्सी बघायला मिळतात.
त्यानंतर इथं आपल्याला दौंड सीआरपीएफ 5 मध्ये आपल्याला 104 वॅकन्सी बघायला मिळतात. धुळे सीआरपीएफ मध्ये आपल्याला 71 वॅकन्सी, दौंड CR7 मध्ये 165 वॅकन्सी, गडचिरोली सीआरपीएफ मध्ये 85 वॅकन्सी बघायला मिळतात 13 मध्ये, गोंदिया सीआरपीएफ 15 मध्ये 171 वॅकन्सी, कोल्हापूर सीआरपीएफ 16 मध्ये 31 वॅकन्सी, चंद्रपूर सीआरपीएफ 17 नंबर मध्ये 244 वॅकन्सी, काटोल नागपूर सीआरपीएफ 18 मध्ये 159 वॅकन्सी, वरणगाव सीआरपीएफ मध्ये 20 मध्ये 291 वॅकन्सी बघायला मिळाल्या. सगळ्यात जास्त वॅकन्सी निघालेली सीआरपीएफ मध्ये तर वरणगाव मध्ये असणार, 2 नंबरला चंद्रपूर येतं, त्याच्यानंतर मग आपल्याला दौंड मध्ये बघायला मिळते, गोंदियामध्ये बघायला मिळतात. ओके, अशा पद्धतीने याच्यामध्ये टोटल पदांना मिळून 15,000 म्हणजे इथं 1500 पदं बघायला मिळतात. सीआरपी मध्ये 1500 प्लस आणि ग्रँड जे टोटल निघालेली आहे 15,000 प्लस वॅकन्सी आहे. शैक्षणिक पात्रता बोलायला गेलं तर पोलीस शिपाई वाहन चालक, पोलीस शिपाई सीआरपीएफ आणि कारागृह शिपाईसाठी 12वी पास असणे गरजेचं असणार आहे. पोलीस बॅट्समॅनसाठी इयत्ता 10वी पास असणे गरजेचं आहे. शारीरिक पात्रता जर बोलायला गेले याच्यामध्ये तर उंची, छाती पुरुष आणि महिलांसाठी दिलेली आहे. आता याच्यामध्ये दिलेली आहे उंची सगळ्यात आधी पुरुषांसाठी 165 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी, म्हणजे कमीत कमी 165 सेंटीमीटर उंची लागणार आहे. महिलांसाठी 155 सेमी पेक्षा कमी नसावी, म्हणजे 155 सेंटीमीटर आपल्याला उंची लागणार आहे. छाती जी असणार आहे न फुगवता 79 पाहिजे आहे आपल्याला, आणि फुगवून 5 सेंटीमीटर जास्त असते. महिलांना छाती मोजमाप नसते. ओके, शारीरिक परीक्षाबद्दल बोलायला गेलं तर पुरुष, महिला व गुण दिलेले आहे. धावणी, आता धावणी मोठीमध्ये दिलेली आहे 1600 मीटर. याच्यामध्ये आपल्याला 1600 मीटर पुरुषांसाठी असणार आहे, याच्यासाठी आपल्याला, आणि 800 मीटर असणार महिलांसाठी. यांना आपल्याला 20 गुण बघायला मिळतात. आता धावणी लहानमध्ये 100 मीटर मध्ये आपल्याला पुरुषांसाठी आपल्याला असणार आहे, 100 मीटर महिलांसाठी असणार 15 मार्क बघायला मिळतात. बॉल थ्रो म्हणजे त्याला गोळा फेक आपण म्हणतो, सगळ्यांसाठी 15 मार्क असणार, महिला पुरुष दोघांना. टोटल 50 गुणांची आपली ही शारीरिक चाचणी होती. ओके, वयाची अट दिलेली आहे 30 नोव्हेंबर 2025 रोजी. आपल्याला वयाची अट दिलेली आहे, मागास प्रवर्गांना 5 वर्षाची सूट असते वयामध्ये. ओके, आता याच्यामध्ये दिलेलं पोलीस शिपाई, पोलीस बॅट्समन आणि कारागृह शिपाईसाठी 18 ते 28 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. पोलीस शिपाई वाहन चालकला 19 ते 28 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. पोलीस शिपाई सीआरपीएफ मध्ये 18 ते 25 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. ओके, नोकरी ठिकाणानुसार संपूर्ण महाराष्ट्रात वॅकन्सी जिल्ह्यांमध्ये आपल्या टोटली, आणि इथं फीज असणारी एक्झामिनेशन फीज खुल्या प्रवर्गांना 450 रुपये आणि मागास प्रवर्गांना 350 रुपये असणार आहे. अर्ज आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. आता महत्त्वाच्या तारखा दिलेल्या याच्यामध्ये, जे की ऑनलाईन अर्ज आपल्याला करण्याची शेवटची तारीख असणार आहे 30 नोव्हेंबर 2025. परीक्षा दिल्यानंतर आपल्याला कळवण्यात येणार आहे. ओके, त्याच्या इथं पीडीएफ वगैरे दिलेला आहे. आता तुम्हाला मी याचा मेन पीडीएफ वगैरे दाखवून देतो, जो की इथं आपल्याकडे आहे. ओके, तर इथं आपल्याला आल्यानंतर आता इथं पीडीएफ आपल्याला दिलेला आहे, जो की आपण बघून घेऊया. आता याच्यामध्ये हा पीडीएफ दिलेला आहे, जो की पोलीस शिपाईसाठी असणार आहे. ओके, जो की याच्यामध्ये पेन घेतो म्हणजे आपल्याला कळेल. पोलीस शिपाई वाहन चालक, बॅट्समन, सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई 2024-25 साठी, आणि त्याच्यानंतर दिलेलं आहे उमेदवाराची सूचना वगैरे याच्यात देण्यात आलेली आहे. ओके, अशा पद्धतीने हा सूचना याच्यात देण्यात येणार आहे. ओके, तुम्ही बघू शकता. आता आपण स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती बघू. आता याच्यामध्ये दिलेलं आहे अर्ज ऑनलाईन आपल्याला भरायचे आहे. ओके, त्याच्यामध्ये पोलीस भरती रिक्वायरमेंट 2025.MAHIT.org वरून आपण अप्लाय करू शकतो. या दोघांच्या लिंक ज्या असतात, तिघं लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. ओके, त्यानंतर दिलेले आवेदन अर्ज सादर करण्याचा दिनांक वेळ दिलेला आहे, जो की तुम्हाला मी आता सांगितलेलं पण आहे. ओके, एकदा अजून सांगून देतो. आता ऑनलाईन अर्ज करण्याची दिनांक असणार आहे, तुम्हाला हायलाइट करून देतो. ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करण्याची वेळ दिलेली आहे 29/10/2025 पासून चालू झालेली आहे, कालच्या दिवसापासून. तर ऑनलाईन आवेदन अंतिम दिनांक असणार आहे परीक्षा फी वगैरे सगळं भरण्याची 30/11/2025 पर्यंत. ओके, आता याच्यामध्ये दिलेल्या परीक्षा शुल्क असणार आहे आपल्याला. सदर परीक्षा शुल्कबद्दल इथं आपल्याला खालीलप्रमाणे लागू राहणार आहे. आता याच्यात अनुक्रमांक दिलेले आहे, पदांचे नाव दिलेलं आहे, खुला प्रवर्ग, मागास प्रवर्ग दिलेला आहे. आता पोलीस शिपाईसाठी 450 रुपये असणार आहे, खुल्या प्रवर्गांना 350 रुपये असणार आहे, मागास प्रवर्गांना. ओके, तर पोलीस शिपाई चालकसाठी, सशस्त्र पोलीस शिपाईसाठी, बॅट्समॅनसाठी आणि कारागृहासाठी सगळ्यांसाठी 450 रुपये खुल्या प्रवर्गांसाठी आणि 350 रुपये मागास प्रवर्गांसाठी असणार आहे एक्झामिनेशन फीज. ओके, आता सदर शुल्क ना परवता म्हणजे नॉन रिफंडेबल असणारे सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहे, जे की पोलीस शिपाई 2025 ही महाराष्ट्र राज्य दलातील विविध घटकात पोलीस शिपाई चालक, त्याच्यानंतर इथं आपल्याला बॅट्समन, राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई संवर्गातील 31/12/2025 अखेरपर्यंत रिक्त झालेल्या पदांचा गणना करून जाहिरात करण्यात आलेली आहे. सदर रिक्त पदे सामाजिक आरक्षणाअंतर्गत
मागील अनुशेष व बिंदू बनावली निश्चित करण्यात आलेली आहे. आता पोलीस भरती 2025च्या प्रक्रियेमध्ये तयार करण्यात आलेल्या निवड यादीतील उमेदवाराची निवड तात्पुरता म्हणजे प्रोव्हिजनल सिलेक्शन असेल. ओके. त्यानंतर निवड यादीमध्ये नावाचा समावेश झाला असून नियुक्तीचा हक्क झाला असं समजण्यात येऊ नये. ओके. पोलीस शिपाई चालक, बॅट्समन, राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई या संवर्गातील भरती प्रक्रियेत निवड होऊन नियुक्त झालेल्या उमेदवारास महाराष्ट्र पोलीस नियमावली 1999 व पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई व घटक प्रमुखांची वेळोवेळी विहित केलेल्या कर्तव्य पार पाडावी लागतील. ओके. आवश्यक कागदपत्रे. आता महत्वपूर्ण पॉईंट आपल्याला सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे व कागदपत्रे आवेदन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी उमेदवारांनी प्राप्त करून घेणे अनिवार्य आवश्यक आहे. म्हणजे ओके. एसएससी सर्टिफिकेशन, ओके, एसएससी HSC 10वी-12वी सर्टिफिकेशन, जन्माचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोनेशियल सर्टिफिकेशन. ओके. जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र म्हणजे MSCIT, खेळाडू प्रमाणपत्र, पडताळणी अहवाल अथवा पडताळणीसाठी सादर केलेली पोचपावती. ओके. नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आपल्याला ह्या कॅटेगरीमध्ये लागत असतात. ओके. बाकीच्यांना लागत नसतात. ओके. याच्यामध्ये दिलेल्या कॅटेगरी माजी सैनिक असल्याचं आपल्याला डिस्चार्ज प्रमाणपत्र, त्याच्यानंतर इथं आपल्याला गृहरक्षक दलातील आपल्याला आवश्यक असलेले प्रमाणपत्र, त्यानंतर इथं भूकंप प्रकल्पग्रस्तांचा इथं प्रमाणपत्र, भूकंपग्रस्तांचं प्रमाणपत्र आपल्याला असेल तर द्यायचं आहे. पोलीस पाल्याचं प्रमाणपत्र द्यायचं आहे. अनाथ बाबतीचे प्रमाणपत्र देऊ शकतात. अंशकालीन प्रमाणपत्र आपण देऊ शकतो. EWS प्रमाणपत्र देऊ शकतो. SCVC प्रमाणपत्र. ओके. त्यानंतर NCC प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे लागणार जे आपल्याकडे असेल ते आपण देऊ शकतो. उपरोक्त नमूद कागदपत्रे शासन निर्णयानुसार परिपत्रकानुसार अंतिम निवड करण्यापूर्वी तपासण्यात येतील. म्हणजे तुम्ही परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन एकदा होईल, त्यानंतर तुझं फायनल सिलेक्शन होतं. ओके. आता पोलीस शिपाई गटकची भरती असते. ओके. गटकमध्ये आपण पोलीस शिपाई म्हणून इथं काम करत असतो, जे की इथं दिलेले आहे. आता याच्यामध्ये महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2011 मधील तरतुदीच्या त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारित तरतुदींनुसार गृह विभागाच्या आधिपत्याखालील पोलीस विभागातील विविध पोलीस घटकातील पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांच्या स्थापनेवरील पोलीस शिपाई गट क लोहमार्ग पोलीस दलातील पोलीस शिपाई पदे भरण्यासाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई गट क भरती प्रक्रियेच्या ज्या घटकात राबवण्यात येणार आहे त्याची नावे पुढीलप्रमाणे दिलेली आहे. ज्या घटकात राबवण्यात येते त्यांची नावं दिलेली आहेत, जे की मी तुम्हाला सांगितलेली आहे. 45चे 45 नाव. ओके. तुम्ही वाचू पण शकता. सेवा प्रवेश नियम वगैरे दिलेले आहे, जे की आता महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई पदाकरता खालील सेवा प्रवेश नियम लागू राहतील. महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई पदासाठी महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश 2011चा इथं वेळोवेळी आपल्याला सुधारणामध्ये राहणार आहे. आता इथे दिलेले आहे वयोमर्यादा हा इम्पॉर्टंट पॉईंट. ओके. आता याच्यामध्ये अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांकामध्ये 30/11/2025 किमान व कमाल वयोमर्यादा इथं खालीलप्रमाणे दिलेला आहे. अनुक्रमांक, प्रवर्ग, किमान वयोमर्यादा आणि कमाल वयोमर्यादा. आता खुल्या प्रवर्गांसाठी 18 ते 28 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. मागास प्रवर्गामध्ये ओके, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, ओके, इतर सारे जमातीच्या मध्ये असतात. ओके. कॅटेगरी 18 ते 33 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. प्रकल्पग्रस्त उमेदवार असाल तर 18 ते 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. भूकंपग्रस्त उमेदवार असाल तर 18 ते 45 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. माजी सैनिकांचे उमेदवार असाल, माजी सैनिक उमेदवारांना पण 18 ते उमेदवारांच्या सशस्त्र दलात सेवा झालेल्या इतका कालावधी अधिक 3 वर्ष इतका राहणार आहे. ओके. पदवीधारक अंशकालीन उमेदवार जर असेल 18 ते 55 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. त्याच्यामध्ये दिलेल्या अनुक्रमांक, प्रवर्ग, किमान वयोमर्यादा, कमाल वयोमर्यादा. आता अनाथांसाठी 18 ते 33 वर्ष दिलेले आहे. ओके. समांतर आरक्षणामध्ये दिलेल्या प्रवर्गानुसार किमान वयोमर्यादा, कमाल वयोमर्यादा, खुला प्रवर्ग, मागास प्रवर्ग. ओके. जे की तुम्ही इथं बघू शकता. आता याच्यामध्ये दिलेलं आहे. आता याच्यामध्ये दिलेलं अनाथ जर आपण असाल याच्यामध्ये 18 ते 33 असणारी महिला उमेदवार असाल 18 ते 28 वर्षापर्यंत आपण अप्लाय करतो. खुला प्रवर्ग, मागास वर्ग 33. ओके. खेळाडू उमेदवार असाल 18 ते 28 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. प्लस 5 वर्ष खुल्या प्रवर्गांना इथं भेटणार आहे खेळाडूंना आणि 33 ते 5 वर्ष प्लस असणार इथं खेळाडूंना. पोलीस पाल्य जर असाल आपण तर 18 ते 28 वर्षापर्यंत असणार आहे. जास्तीत जास्त मागास वर्ग 33 वर्ष.
गृहरक्षक असाल 18 ते 28 वर्ष, मागासवर्गीय 33 वर्ष, माजी सैनिकावरील अवलंबून असलेले मुलगा, मुलगी, पत्नी उमेदवार. ओके. माजी सैनिकावर अवलंबून असलेले उमेदवार. ओके. ज्यांच्या घरामध्ये तुमचे कधी आपले वडील किंवा तुमचे पती इथं माजी सैनिक असेल, त्यांचा मुलगा, मुलगी, पत्नी उमेदवारासाठी 18 ते 28. ओके. नाहीतर प्लस 3 वर्ष भेटणार, म्हणजे 31 वर्ष. ते मागासवर्गीय 33 प्लस 3 वर्ष म्हणजे 34 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. 36 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. टिप दिलेली आहे. याच्यामध्ये शासन आदेश पोलीस चे क्रमांक दिलेले आहे. दिनांक 17/10/2025 मध्ये दिनांक 1 जानेवारी 2022 पासून सुरू होणाऱ्या 31 डिसेंबर 2025 रोजी संपणाऱ्या कालावधीमध्ये ज्या उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडलेली आहे, असे सर्व प्रवर्गांचे उमेदवार निवडीद्वारे उक्त पदासाठी सन 2024-25 या कॅलेंडर वर्षातील रिक्त पदे भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेमध्ये एका वेळीची उपाययोजना म्हणून पात्र करण्यात आलेली आहे. आता शैक्षणिक अर्थ हा तुमचा इम्पॉर्टंट पॉईंट जो की तुम्हाला मी सांगितलेले आहे. आता त्याच्यामध्ये दिलेलं आहे माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अधिनियम दिलेले आहे. याच्यामध्ये आपल्याला अनिवार्य असणार आहे 12वी पास असलेल्या गरजेचं आहे आपल्याला. ओके. 12वी पासवाले इथं अप्लाय करू शकता. पोलीस शिपाई वाहन चालक, सीआरपीएफ पोलीस शिपाई, कारागृह पोलीस शिपाईसाठी. जर आपण पोलीस शिपाई बँड्समध्ये असाल तर आपल्याला याच्यामध्ये दिलेलं आहे 10वी पासवाले इथं अप्लाय करू शकता. ओके. 10वी पासवर असणार आहे त्याची की इथं असाल. ओके. 10वी पासवर तुम्ही अप्लाय करू शकतात. त्यानंतर आपण पुढे गेल्यानंतर याच्यात दिलेलं आहे शारीरिक पात्रता. ओके. शारीरिक पात्रता जी असणार आहे महिला उमेदवारांकरिता असणार आहे, पुरुष उमेदवारांकरिता आणि तृतीयपंथी ट्रान्सजेंडरसाठी दिलेलं आहे. ओके. तर त्याच्यामध्ये आपण आता संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. ओके. त्यानंतर आपल्याला आता इथं आल्यानंतर आता उंची वगैरे तुम्हाला मी सांगितलेली 155 सेंटीमीटर महिलांसाठी असणार आहे, 165 सेंटीमीटर पुरुषांकरिता असणार आहे. जर आपण तृतीयपंथीमध्ये असाल तर लिंग आपल्या महिलांचं असेल तर 155 सेंटीमीटर, लिंग जर पुरुष ओळख असेल तर 165 सेंटीमीटर असणार आहे. छाती आपल्याला महिलांना नसणार आहे, पुरुषांना 79 न फुगवून 5 सेंटीमीटर जास्त म्हणजे 84 लागणार आहे. आता सर्व लिंगी ओळख महिला व पुरुष तृतीयपर्यंत त्यांना अशी व्यक्तींसाठी आवश्यकता नाहीये. ओके. आता याच्यामध्ये सूट दिलेली आहे. याच्यामध्ये महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रदेश नियम दिलेला आहे. याच्यामध्ये जे उमेदवार आवश्यक पात्रता शर्तींचा पूर्तता करतात अशा अनुसूचित जमातीतील उमेदवारांना आवश्यक असलेल्या उंचीमध्ये 5 सेंटीमीटर इतकी सूट देण्यात येते. जे मागासवर्गीय जे असतात अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गामध्ये त्यांना 5 सेंटीमीटर सूट मिळते, म्हणजे त्यांना 160 सेंटीमीटर याच्यामध्ये हाईट लागत असते. ओके. आता इथे शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्तामध्ये भागातील रहिवासी असलेले अनुसूचित जमातींचे उमेदवार किंवा नक्षलग्रस्तांच्या हल्ल्यात अथवा नक्षलविरोधी कारवाईत मृत अथवा गंभीर जखमी झालेल्या पोलीस बातमीदार, पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांच्या मुलांमधील उमेदवारांना बाबतीतील नमूद केलेल्या प्रमाणे शारीरिक पात्रता असणार आहे. उंची आपल्याला 4 सेंटीमीटर महिलांना कमी असणार आहे, पुरुषांना पण 4 सेंटीमीटर कमी असणार आहे मोजमापीशिवाय. ओके. त्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे याच्यामध्ये पण. ओके. आता एवढं तुम्ही वाचू शकता. आता तेवढं आपल्याला वाचून घ्यायचं. खेळाडूंसाठी इथं दिलेलं आहे 2.5 सेंटीमीटर सूट देण्यात येते. ओके. त्याच्यानंतर दिलेलं आहे त्यांनी इथं पोलीस दलातील कुटुंब कर्मचाऱ्यांमध्ये आपल्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रानुसार जर इथं असेल सेवानिवृत्त 2.5 मीटर 2.5 सेंटीमीटरची महिला पुरुषची सूट, छातीमध्ये 2 सेंटीमीटर 1.5 सेंटीमीटर सूट असते. अन्य अर्थ दिलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला सदर परवाना धारण करणाऱ्या उमेदवारांना नियुक्तीच्या नंतर आपल्याला पोलीस प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर 2 वर्षाच्या आत परवाना धारण करण्यात येईल. ओके. एल-एम-व्ही लायसन्ससाठी तर 2 वर्षाचा टाइम आपल्याला मिळत असतो. ओके. एल-एम-व्ही लायसन्स असेल चांगली अपॉर्च्युनिटी आपल्यासाठी आहे प्रशिक्षणापर्यंत. बंद पत्र आपल्याला द्यावं लागतं. ओके. संगणक हाताळणीचे प्रमाणपत्र एम-एस-सी-आय-टी आपल्याला कंपल्सरी आहे. ओके. लक्षात द्यायचं एम-एस-सी-आय-टी लागणारच आहे आपल्याला पण. ओके. त्यानंतर इथे दिलेलं शारीरिक चाचणी जी की मी तुम्हाला सांगितलेली आहे. याच्यामध्ये शारीरिक चाचणी दिलेली आहे. आता महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम त्यामध्ये शासनाने वेळोवेळी सुधारित केलेल्या तरतुदींनुसार पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांनी खालीलप्रमाणे 50 गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाईल. ओके. पुरुष उमेदवारांसाठी गुण असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 1600 मीटरला 20 गुण असणार आहे, 100 मीटरला 15 गुण असणार आहे, गोळाफेकला 15 गुण, 50 गुणांची परीक्षा असणार आहे. महिला उमेदवारांना 800 मीटर धावण्याला 20 गुण असतात, 100 मीटरला 15 गुण असतात, गोळाफेकला इथं 15 गुण असतात, टोटल 50 गुण.
तृतीयपंथीसाठी पण सेम तसंच असणार. 1600 मीटरला 20 गुण, 100 मीटरला 15 गुण आणि गोळा फेकला 15 गुण, असे 50 गुण बघायला मिळतात. महिला तृतीयपंथी जर असाल तर पुरुष पुरुष होते तर महिलांमध्ये 800 मीटरला 20 गुण, 100 मीटरला 15 गुण, गोळा फेकला 15 गुण, असे 50 गुण इथं बघायला मिळतात. लेखी चाचणी आपली घेण्यात येणार आहे. लेखी चाचणी जी असणार आहे आपल्याला, शारीरिक चाचणीमध्ये किमान आपल्याला 50% गुण मिळवणारे उमेदवार संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या एकास 10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थितीत राहण्याकरिता बोलवण्यात पात्र असतील. ओके. उमेदवारांनी लेखी परीक्षेमध्ये किमान 40% गुण मिळवणे अनिवार्य आहे. ओके. त्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये लेखी परीक्षेमध्ये 40% गुण नसलेले उमेदवारांना अपात्र समजण्यात येतील. ओके. म्हणजे हा पॉईंट लक्षात ठेवा. आता आपल्याला 50 पैकी जे आपले शारीरिक चाचणी 50 पैकी आपल्याला 25 मार्क आणायचेच आहे आणि लेखी परीक्षेमध्ये 100 पैकी आपल्याला 40 मार्क आणायचे आहे. म्हणजे कमीत कमी आपल्याला जर 40 आणि 25 बोलले 65 मार्क जर आपल्याला असेल, त्याच्यानंतर यादीमध्ये आपलं नाव येणार आहे. ओके. तर कट ऑफ लागेल तो लागेल. ओके. आता त्याच्यामध्ये दिलेल्या लेखी परीक्षा जी असणार आहे आपली मित्रांनो, लेखी चाचणी 90 मिनिटांची आपली असते, 1.5 तास हा टाइम असतो. ओके. याच्यामध्ये मराठी भाषेमध्ये आपली घेण्यात येते ही परीक्षा. बहुपर्यायी स्वरूपातील आपली असते, जे की एमसीक्यू टाइप प्रश्न असतात. याच्यामध्ये दिलेल्या संपूर्ण राज्यभर सर्व पोलीस घटकात एका पदाकरिता एका दिवशी लेखी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. ओके. अर्जदारांनी ऑनलाईन आवेदन अर्ज भरताना वेळी सदरची बाब विचारता घेऊन आवेदन अर्ज विचारती भरावा असे तो देण्यात आलेला आहे. ओके. त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे आता लेखी परीक्षेमध्ये खालील विषयांवर समावेश आहे. अंकगणित, त्याच्यानंतर सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण. ओके. तर अशा याच्यामध्ये आपल्याला प्रश्न घेण्यात येणार आहे. पोलीस शिपाई चालकसाठी जर आपल्याला बघायला गेलं सगळ्यात आधी, तर यांच्यामध्ये आपल्याला बघू शकता एवढ्या जागांसाठी भरती, जे की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहे. तुम्ही इथं वाचू शकता. ओके. आता इथं गेल्यानंतर यांच्यासाठी पण आता वयोमर्यादा वगैरे सेम असणार आहे. यांच्यामध्ये वयोमर्यादा सेम असते. फक्त इथे 19 वर्ष लागत चालकसाठी आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्ससाठी 19 वर्ष असतं. बाकी सगळं इकडची कमाल वयोमर्यादा सेम असणार आहे. ओके. त्याच्यामध्ये सेम असणार आहे. हा पॅटर्न पण सेम याच्यामध्ये महिला प्रवर्ग वगैरे. ओके. त्यानंतर आपण पुढे गेल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला हाईट असते महिलांसाठी 158 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी. पुरुषांसाठी 165 सेंटीमीटर असते. ओके. आणि इथं बाकी सगळं सेम, महिलांना छाती वगैरे सगळं सेम. फक्त महिलांना इथे 155 158 होते. बाकीच्यांना पुरुषांना सेम असणार आहे. ओके. एलएमव्ही लायसन आपल्याला लागणार आहे, जे की आपल्याकडे असेल. ओके. एलएमव्ही लायसन वाल्यांसाठी तर चांगली संधी आहे. याच्यामध्ये दिलेली आहे शारीरिक चाचणी. आता शारीरिक चाचणी यांची वेगळी असते जरा, जे की तुम्हाला मी सांगतो. याच्यामध्ये आपल्याला 100 मीटर नसते फक्त. ओके. 1600 मीटर याच्यामध्ये असणार आहे फक्त, हे लक्षात द्यायचं आहे. आता याच्यामध्ये पोलीस आता शारीरिक चाचणी महाराष्ट्र सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चालक, पोलीस चालक, ओके, पोलीस हवालदार चालक व पोलीस नाईक चालक व पोलीस शिपाई चालक सेवा प्रवेश नियमानुसार असणार आहे. 50 गुणांची शारीरिक चाचणी असते याच्यामध्ये, जे की असते पुरुषांकरिता असणार आहे. 1600 मीटर 30 गुण, गोडाफेक 20 गुण, अशी 50 गुणांची होते. महिलांसाठी 800 मीटर धावणे 30 गुण आणि गोडाफेकची 20 गुण, अशी आपल्याला इथं 50 गुणांची परीक्षा असते. ओके. तृतीयपंथीसाठी पुरुषांमध्ये असा 1600 मीटरला 30 गुण, गोडाफेकला 20 गुण, अशी 50 गुण असणार आहे. तृतीयपंथी महिला प्रवर्गामध्ये असेल 800 मीटर धावलेला 30 गुण, गोळा फेकला 20 गुण, असे 50 गुण असणार आहे. ओके. पोलीस शिपाई चालक पदाकरिता कौशल्य चाचणी दिलेली आहे, जे की आपल्याला 50% इथं गुण आलेले पाहिजे, जे की मी तुम्हाला सांगितले तसे. आणि 100 गुणांची लेखी परीक्षा 40% गुण आलेले पाहिजे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे हलके मोटर वाहन चालवण्याची चाचणी जी असणार आहे याच्यामध्ये, जे की याच्यामध्ये काय दिलेलं आहे आता, शारीरिक चाचणी झाल्यानंतर आपल्याला 50% गुण मिळलेले पाहिजे. पात्र झाले आपल्याला 50% गुण, म्हणजे 25 मार्क जर भेटले, तर या दोन्ही चाचण्यांमध्ये आपल्याला किमान 40% गुण उमेदवारांना पाहिजे आहे. ओके. याच्यामध्ये कौशल्य चाचणी असते, जी की असणार आहे हलके वाहन चालवण्यासाठी 25 गुणची असणार आहे. जीप कार चालवण्याचे वाहन चालवण्याचे प्रमाण 25 गुण, म्हणजे 40% गुण आपल्याला मिळालेले पाहिजे. ओके. तर आपल्याला 20 मार्कही पडले तरी पण आपल्याला चालतात. ओके. त्यानंतर कौशल्य चाचणी आपली झाल्यानंतर आपल्याला शारीरिक चाचणी झाल्यानंतर आपल्याला गुणवत्ता यादी काढण्यात येते. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये वाहन चालवण्याची कौशल्य चाचणीनुसार आपण इथं समावेश करतो. लेखी चाचणी असणार याच्यामध्ये 100 गुणांची परीक्षा, 50% गुण, म्हणजे 50 मार्क तरी आणायचेच आहे. ओके. त्याच्यामध्ये दिलेली आहे आपल्याला संपूर्ण माहिती. आता जीप चालवायसाठी जीपची असते जीप कार, टाटा सुमो वगैरे बोलेरो 25 मार्क असणार आहे. आणि जीप प्रकारातील वाहन चालवण्यातील 25 मार्क असणार आहे. ओके. असं मोठी जी असते ना आपली, त्यांची
ती एक मोठी गाडी चालवायची. 1.5 तासाचे पण पेपर असणार आहे. याच्यामध्ये पण अंकगणित, सामान्य सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण व मोटार वाहन चालवण्याचे व वाहतुकीचे नियम वगैरे असणार आहेत. आता पोलीस शिपाई बॅट्समनसाठी याच्यामध्ये दिलेलं आहे, की जे की पोलीस शिपाईमध्ये पदांचा अंतर्भूत बॅट्समन यांनी रिक्त पदे असलेली घटक दिलेले आहे. पोलीस आयुक्त बृहमुंबई, त्यानंतर पोलीस आयुक्त यवतमाळ. आता बॅट्समन या पदाचे रिक्त वेगळे दर्शविलेले घटक आहे. पोलीस आयुक्त पुणे शहर, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, पोलीस अधीक्षक वाशिम आणि 7 नंबरला पोलीस अधीक्षक गोंदियामध्ये असणार आहे. ओके. वेबसाईट वगैरे सगळं सेम आहे. वयोमर्यादा याच्यात पण सेम असणार आहे आपल्याला. ओके. सगळ्यांसाठी सेम आहे. ओके. छाती वगैरे आपल्याला जी असते उंची वगैरे इथं पण सेम आहे. त्यानंतर इथं पण आपल्याला फक्त 100 मीटर, 1600 मीटर आणि घोडाफेक सगळं असणार आहे. याच्यात पण पॅटर्न सेम आहे पोलीस शिपाई सारखाच. ओके. वाहन चालक वेगळा पॅटर्न होता फक्त बस. ओके. आता इथं आपल्याला सशस्त्र पोलीस शिपाई याच्यामध्ये असणार आपल्याला पुण्यासाठी असणारे, त्यानंतर पुणे गट 2ला असणारे, नागपूरला असणारे, दौंड वगैरे तुम्हाला याची नावं मी सांगितलेली आहे. ओके. कोल्हापूर, चंद्रपूर वगैरे जे असेल ते वरणगाव. ओके. यांची नावं मी तुम्हाला सांगितलेली आहे. यांचा पण 18 ते 25 वर्षाचा वयोगट असणार आहे. आता यांचा वयोगट थोडा कमी आहे. 18 ते 25 खुला प्रवर्ग, मागासवर्गीय 18 ते 30 वर्ष, प्रकल्पग्रस्त 18 ते 45, भूकंपग्रस्त 18 ते 45, माजी सैनिकांचे इथे दिलेले आहे. त्यानंतर अंशकालीन 18 ते 55, अनाथ असाल 18 ते 30. ओके. अशा पद्धतीनं सेवा प्रवेश नियम दिलेले आहे. ओके. आता याची पण सेम असं असणार आहे. याच्यामध्ये आता यांची छाती जी असते, उंची जी असते 168 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी. छाती न फुगवताना 79 फुगवून 5 सेंटीमीटर म्हणजे 84 असणार आहेत. ओके. उंचीमध्ये सूट भेटत असते. ओके. जे की मागासवर्गीय वगैरे असते त्यांच्यासाठी अनुसूचित जाती वगैरे 2.5 सेंटीमीटरची सूट इथं भेटते. ओके. अच्छा आणि त्यामध्ये छातीमध्ये पण सूट भेटत असते. ओके. 2.5 सेंटीमीटरची. ओके. आता त्याच्यामध्ये दिलेलं आहे आता पुरुष आणि उमेदवारांना शारीरिक चाचणी. यांची शारीरिक चाचणी वेगळी असते. जे की महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई पुरुष सेवा प्रवेश नियम 2012 त्यामध्ये शासनाने वेळोवेळी सुधारित केलेल्या तरतुदीनुसार सशस्त्र पोलीस शिपाई पदांच्या भरती प्रक्रिये उमेदवार 100 गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाते. आता यामध्ये पुरुषांसाठी असते फक्त की 5 किलोमीटर धावणे यांना 50 गुण असणार आहे. 100 मीटर धावणे 25 गुण, गोळाफेकसाठी तर 25 गुण. अशी एकूण इथं 100 गुणांची परीक्षा होत असते. ओके. याच्यामध्ये दिलेल्या पोलीस शारीरिक चाचणीसाठी 50% गुण गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला 50 मार्क आणायचेच आहे. ओके. त्यानंतर लेखी परीक्षेमध्ये आपल्याला इथं 100 गुणांची होत असते. त्याच्यामध्ये पण आपल्याला 40% मार्क आणायचे. 90 गुणांची लेखी परीक्षा असणार आहे. अंकगणित, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण. ओके. आता कारागृह शिपाईसाठी तर दिलेले आहे. कारागृह शिपाई या घटकांचे नाव कारागृह मुंबई, कारागृह पुणे, ओके, नाशिक, त्यानंतर झालं नागपूर अशा ठिकाणी आपली भरती असणार आहे. याच्यामध्ये वयोमर्यादा दिलेली आहे जे की सेम असणार आहे. ओके. आता आता तुम्हाला एक सांगायचं राहिलं पोलीस बॅट्समनचं शैक्षणिक पात्रता. ओके. इंटरव्ह्यू थोडं मागे घेतो परत. म्हणजे तुम्हाला इथं डाऊट तुमचा क्लिअर होऊन जाईल एकदा. त्याच्यातून आलं. आता याच्यामध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता सांगायची राहिली होती. याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता असणार आहे फक्त 10वी पास. ओके. पोलीस बॅट्समनसाठी फक्त 10वी पास असणार आहे. बाकीच्यांना सगळ्यांना 12वी पास जे तुम्हाला मी दाखवायचं राहिलं तर तुमचं क्लिअर झालेलं असेल डाऊट आता. ओके. त्यानंतर आपल्याला राहिलं आता शेवटचं जे असणार आहे, जे की तुम्हाला मी खाली घेऊन चलतो परत. कारागृह पोलीस शिपाई. आता कारागृहमध्ये आता वयोमर्यादा पण वगैरे सेम दिलेली आहे. आता शैक्षणिक पात्रता असं आहे 12वी पास याच्यामध्ये पण. ओके. बाकीच्यांना सगळ्यांना 12वी पास आहे त्यामुळे मी सांगितलेले नाही. फक्त पोलीस बॅट्समनला इथं 10वी पास असणे आहे. इथं पण 155 सेंटीमीटर हाईट महिलांना आणि पुरुषांना 165 सेंटीमीटर हाईट. आता उंचीमध्ये आपल्याला 4 सेंटीमीटरची सुद्धा सूट भेटत असते. छातीमध्ये मोजमापीची आवश्यकता नाही महिलांना. पुरुषांकरता अनुसूचित जमातीमधले जर असाल तर आपल्याला 2.5 सेंटीमीटर सूट भेटते. महिला प्रवर्गांना उमेदवारांना पण. ओके. याच्यामध्ये दिल्या छाती वगैरे संपूर्ण. याचा सेम पॅटर्न आहे. परीक्षेचं स्वरूप जो आहे आपल्याला शारीरिक चाचणी सेम आहे हा यांचा पण. लेखी चाचणी दिलेली आहे बरोबर सेम असणार आहे पॅटर्न 50% गुण आणायचे आहे. याच्यात पण लेखीमध्ये 40% गुण. 90 मिनिटाची परीक्षा, अंकगणित, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण अशी आपली परीक्षा घेण्यात येणार आहे. ओके. आता दिलेल्या याच्यामध्ये पोलीस शिपाई चालक, बॅट्समन, राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई पदांकरता आरक्षण समांतराबद्दल माहिती दिलेली आहे. जी की कॅटेगरीनुसार असणार आहे. जे आपण कॅटेगरी आपण असं एकदा आपण रीड करून घ्या जेणेकरून आपले जे डाऊट असतील ते क्लिअर होतील. कॅटेगरीनुसार आपल्याला स्वतः आपल्या कॅटेगरीचं बघून घ्यायचं. गृहपाल, अनाथ वगैरे दिलेले आहे.
ओके. तर आपण ज्या पण कॅटेगरीमध्ये आहेत, आपण वाचून घ्या आपल्या आपल्या कॅटेगरीनुसार. ओके. विशेष सूचना वगैरे देण्यात आलेल्या आहे. ओके. वाचून घ्यायचं आहे, महत्त्वाच्या टिप वगैरे तुम्ही पण वाचू शकता. ओके. त्यानंतर इथं आता तुम्हाला मी संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप दिलेलीच आहे. ओके. बाकीचे इथं नियम वगैरे, वगैरे दिलेले आहेत छोट्या-मोठ्या माहिती. तर तुम्हाला अशा पद्धतीने मी संपूर्ण माहिती दिलेली आहे. आता तुम्हाला तुम्हाला डाऊट असेल, की आता किती जागा आहे बुवा, कोणत्या ठिकाणी तुम्हाला ते बघायचं असेल, त्याची ऑफिशियली वेबसाईट आहे, ई वेबसाईटवर आपल्याला यायचंय. इथं आल्यानंतर तुमच्या समोराशी इथं प्रोफाईल दिसेल, नोंदणी, लॉगिन, अर्ज करा व शुल्क भरणा करा. याच्यात दिलेली आहे. अर्ज करण्याची तारखा वगैरे दिलेली आहे. अंतिम तारीख दिलेली आहे 30/11/2025. 29 तारखेपासून फॉर्म चालू झालेला आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची आपल्याला शुल्क भरण्याची शेवटची दिनांक 3/12/2025. अर्जातील सूचना दिलेल्या आहेत, जो की तुम्हाला इंट्रोडक्शन पीडीएफ दाखवला मी तोच आणि जाहिराती दिलेलीबद्दल माहिती दिलेली आहे. आता जर तुम्हाला नियम वगैरे पाहिजे तर भरतीचे नियम याच्यावर जायचं आहे. आता कोणत्या भरतीचे काय नियम आहे तुम्हाला बघू शकता आणि कोणत्या ठिकाणी किती व्हॅकन्सी ते पण तुम्हाला बघायचं असेल, तर लगेच आपण इथं क्लिक करायचं मुख्य पृष्ठावरून आपल्याला जायचं असेल त्याच्यावर जाहिरातीवर जायचं आहे मेन. क्लिक केल्यानंतर आपण डायरेक्टली येतो. ॲडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर इथं पद बघायचं आहे. सगळ्यात आधी पद चॉईस करू शकता पोलीस कॉन्स्टेबल, ड्रायव्हर, सीआरपीएफ अँड बॅट्समन अँड कारागृह शिपाई असे आपल्याला चॉईस करा. जर तुम्ही इथं कॉन्स्टेबल केलं, पोलीस कॉन्स्टेबलसाठी तुम्हाला बघायचं असेल स्पेशली ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे. जशी की 45 नावं मी तुम्हाला सांगितली, 45 नावांची लिस्ट दिलेली आहे. ओके. जर तुम्ही मुंबई घेतलं, सिलेक्ट केली, डाउनलोड केलं, तुमच्यासमोर इथं डाउनलोड होतो पीडीएफ. स्पेशल डायरेक्ट त्यांचाच मुंबईचा. ओके. त्याला मी झूम करून दाखवतो. ओके, सेकंड ओके, बघू शकता. आता मुंबई ठिकाण अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही गावाचा पीडीएफ डाउनलोड करू शकता. आपल्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे, 2459 जागा आहे, जे की तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलेलं होतं. तुम्हाला कॅटेगरीनुसार पदं बघायची. आपल्या कॅटेगरीमध्ये किती पदं आहेत, तुम्ही स्पेशली आपल्याला पीडीएफ फाईल डाउनलोड करावं लागेल. ओके. तरच तुम्हाला इथं कळेल मग काय विषय आहे त्याच्यामध्ये मध्ये गेल्यानंतरच. ओके. आता आता याच्यानंतर आता तुम्हाला मित्रांनो बघू शकता तुम्हाला इथं पीडीएफ वगैरे डाउनलोड करणे पण सांगितलेले आहे. आता तुम्हाला इंट्रोडक्शन पीडीएफ वगैरे मी देऊन देईन. फक्त तुम्हाला ऑनलाईन पीडीएफ डाउनलोड करायची आहे. बाकीचे जे काही येते, बाकी तुम्हाला हा इंट्रोडक्शन पीडीएफ जो आहे, तुम्हाला मी Telegram चॅनल, WhatsApp ग्रुपला याची पीडीएफ फाईल शेअर करून देईन. ओके. आणि तरी पण तुम्हाला ह्या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल, तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. याची अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. ओके. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तर तुम्हाला पीडीएफ फाईल डाउनलोड करायचा Telegram चॅनल, WhatsAppला डाउनलोड करून घ्यायचं आहे. याच्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो याचा फॉर्म भरण्याचा व्हिडिओ पण आणणार आहेत. तर आपण प्रत्येक पदाचा सेपरेट फॉर्म याच्यामध्ये भरावा लागतो. त्याचे प्रत्येक पदाचा सेपरेट फॉर्म मी स्वतः तुम्हाला भरून दाखवणार आहे. पोलीस शिपाई चालक असो, बॅट्समन्स असो, क्षेत्रज्ञ पोलीस शिपाई असो, कारागृह पोलीस शिपाई असो. ओके. यांचे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचा फॉर्म भरल्याचा व्हिडिओ पण आणू. ओके. अपडेट वगैरे असेल ते पण आपण देऊ. ओके. तरी तुम्हाला डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. एक-एक लाईक आपल्याला मोटिव्हेशन देतं. बंपर वरती आहे. आपली पोलीस भरतीची प्रॅक्टिस चालू ठेवा मित्रांनो. आपल्या खाकी भरतीचं स्वप्न आपलं लवकरात लवकर पूर्ण होऊ शकतो. ओके. आपण जर प्रमाणे आपला अभ्यास वगैरे करू, प्रॅक्टिस वगैरे करू, तर आपल्याला कोणीही आपल्याला या भरतीमधून आपल्याला बाद करू शकत नाही मित्रांनो. ओके. तर तुम्हाला तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला एकदम आपल्याला अभिनंदन करतो, की तुमचं लवकरात लवकर पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन व्हावं. ओके. तर काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. ओके. व्हिडिओ आवडला लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. जे पण आपल्या पोलीस भरतीसाठी तर अभ्यास वगैरे करत असेल, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा मित्रांनो. ओके. नातेवाईकांमध्ये, परिवारामध्ये. ओके. आणि चॅनलवर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकनला प्रेस करा आणि आपलं बेल आयकनला नक्की प्रेस करा. अशाच तुमच्यासाठी नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटीज घेऊन येत असतो. अशाच नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.